Hello everyone. We are studying the contributions of different scientists in the microbiology. Before this lecture, we have studied the contribution of many scientists. In this lecture, we are going to learn about some other scientists like Martinus Beijerinck and then Sergius Winogradsky. तर आपण आजच्या या लेक्चरमध्ये दोन सायंटिस्ट आणि त्यांचं कॉन्ट्रीब्युशन डिस्कस करणार आहोत. Okay, first scientist that we are going to discuss here in this lecture is Martinus Beijerinck. Okay, Martinus Beijerinck, he was a Dutch microbiologist and he has given many contributions in the field of soil microbiology किंवा आपण त्याला ॲग्रिकल्चरल मायक्रोबायोलॉजी म्हणतो. सो त्यांचे मेजर कॉन्ट्रीब्युशन्स आहेत सॉईल मायक्रोबायोलॉजी किंवा ॲग्रिकल्चरल मायक्रोबायोलॉजीमध्ये. त्यातले काही कॉन्ट्रीब्युशन्स आपण आता या लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहोत. ओके, फर्स्ट, in the year 1888, he isolated a bacteria known as Rhizobium leguminosum. So in the 1888, he isolated a bacterium that is Rhizobium leguminosum from root nodules of pea plant. पी प्लांटचे जे नोड्यूल्स असतात, रूट नोड्यूल्स असतात, त्या रूट नोड्यूल्समधून त्यांनी पहिल्यांदा रायझोबियम लेग्युमिनोसम हा नायट्रोजन फिक्स करणारा बॅक्टेरिया आयसोलेट केला. रायझोबियम हा एक सिम्बायोटिक नायट्रोजन फिक्सिंग करतो. इस्पेशली तो काय करतो तर जे प्लांटचे रूट असतात त्या रूटवर जे नोड्यूल्स असतात त्या नोड्यूल्समध्ये तो नायट्रोजन फिक्सेशन करतो. रायझोबियम लेग्युमिनोसम हा पहिला रायझोबियम स्पेसिस आयसोलेट केला होता त्यांनी मार्टिनस बेजिरिंकने. नोड्यूल्स म्हणजे काय असतं इथं डायग्राममध्ये दिसेल बघा तुम्हाला. ओके, तर हे एक प्लांट आहे, स्पेशली प्लांट फ्रॉम सोलेनेसी फॅमिली, फॅबेसी फॅमिली. आणि या प्लांटच्या रूटवर तुम्हाला छोटे छोटे असे नोड्यूल्स दिसतात बघा, सर्क्युलर नोड्यूल्स दिसतात. यांना आपण काय म्हणतो, रूट नोड्यूल्स. आणि या रूट नोड्यूलचा पर्पज किंवा सिंथेसिस का केलं जातं तर दीज नोड्यूल्स आर सिंथेसाइज फॉर द पर्पज ऑफ नायट्रोजन फिक्सेशन. ओके, सो नायट्रोजन फिक्सेशन करण्यासाठी हे नोड्यूल्स सिंथेसाइज केले जातात. ओके, हे सगळे नोड्यूल्स आहेत इथं तुम्हाला दिसेल ते. या नोड्यूल्समध्ये ऑर्गॅनिझम ग्रो होतो, मासमध्ये तिथल्या सेल्स मल्टिप्लाय होतात आणि त्या ठिकाणी मग ते नोड्यूल्स फॉर्म होतात. आणि नोड्यूल्समध्ये जी कंडिशन असते ती कशी असते, स्ट्रिक्टली अनएरोबिक कंडिशन असते, कारण नायट्रोजन फिक्सेशन ही अनएरोबिक प्रोसेस आहे. तो बॅक्टेरिया अनएरोबिक नसतो, पण नायट्रोजन फिक्सेशन प्रोसेस कशी असते, अनएरोबिक असते. ओके, सो ही इंट्रोड्युस्ड लेटर ऑन ही इंट्रोड्युस्ड द एनरिचमेंट कल्चर टेक्निक फॉर आयसोलेशन ऑफ बॅक्टेरिया. म्हणजे बॅक्टेरियाचं आयसोलेशन करताना एनरिचमेंट कल्चर टेक्निक ही एक मेथड आहे. म्हणजे बॅक्टेरिया आपण जेव्हा एखाद्या नॅचरल सॅम्पलमधून आयसोलेट करतो त्यावेळी वेगवेगळ्या प्रकारचे आपण टेक्निक्स यूज करतो. लाईक वी यूज स्ट्रिक प्लेट टेक्निक, स्प्रेड प्लेट टेक्निक, डायल्युशन टेक्निक. तसे अजून एक टेक्निक आहे एनरिचमेंट कल्चर टेक्निक. आता हे टेक्निक कशाची आहे तर आयसोलेशन ऑफ बॅक्टेरिया. तर पहिल्यांदा तुम्हाला हे समजलं पाहिजे की आयसोलेशन ऑफ बॅक्टेरिया म्हणजे काय. तर समजा नॅचरल एखादं वॉटर सॅम्पल आहे, त्या वॉटर सॅम्पलमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे डिफरंट टाईपचे बॅक्टेरिया असतील. त्यातला फक्त आपल्याला जो हवा ऑर्गॅनिझम आहे, द ऑर्गॅनिझम फॉर विच वी आर डिझायर्ड, असा एखादा ऑर्गॅनिझम आयसोलेट करायचा म्हणजे सेपरेट करायचा त्या पॉप्युलेशनमधून आणि मग त्याला लॅबोरेटरी कंडिशनमध्ये ग्रो करायचा कल्चर मीडियावर. याला आपण काय म्हणतो, आयसोलेशन. आयसोलेशन म्हणजे आपण जे पॉप्युलेशन आहे, मिक्स कल्चर आहे, मिक्स ऑर्गॅनिझम्स आहेत, त्यातला आपल्याला हवा असलेला ऑर्गॅनिझम स्पेसिफिकली त्याला पाहिजे त्या कंडिशन्स प्रोव्हाइड करून त्याला लॅबोरेटरी कंडिशनमध्ये आपण जेव्हा ग्रो करतो, बाकीच्यांची ग्रोथ आपण ॲट द सेम टाईम प्रिव्हेंट करतो, त्यावेळी त्याला आपण काय म्हणतो, आयसोलेशन. म्हणजे सेपरेशन, सिम्पली इट इज अन सेपरेशन ऑफ डिझायर्ड ऑर्गॅनिझम फ्रॉम द पॉप्युलेशन. मग सेपरेशनसाठी ज्या डिफरंट मेथड आहे त्यातली एक मेथड आहे दॅट इज एनरिचमेंट कल्चर टेक्निक विच वॉज गिवन बाय मार्टिनस बेजिरिंक. So you should keep this in mind that enrichment culture technique for isolation of bacteria was first time given by Martinus Beijerinck. मग या टेक्निकमध्ये काय केलं जातं तर असा मीडिया, कल्चर मीडिया यूज केला जातो की ज्या मीडियामध्ये आपल्याला जो बॅक्टेरिया ग्रो करायचा आहे त्यासाठी सगळे न्यूट्रिएंट्स असतील, म्हणून त्याला एनरिच म्हणतो आपण. एनरिच मीन्स रिच इन न्यूट्रिएंट. सो असा मीडिया विच इज रिच इन न्यूट्रिएंट की ज्या मीडियामध्ये आपण आपला हवा असलेला ऑर्गॅनिझम पहिल्यांदा ग्रो करतो आणि मग त्याला सॉलिड मीडियावर ट्रान्सफर करतो. ओके, त्याला हवा असलेला टेम्परेचर, pH, एरेशन या सगळ्या कंडिशन्स आपण प्रॉपर मेंटेन करतो. म्हणजे त्याला ग्रो होण्यासाठी सगळ्या रिच कंडिशन्स प्रोव्हाइड करत असतो आपण. दॅट इज एनरिचमेंट कल्चर टेक्निक. सो एनरिचमेंट कल्चर टेक्निक वॉज गिवन बाय मार्टिनस बेजिरिंक. देन ही ऑल्सो कन्फर्म द फिल्ट्रेबल फॉर्म ऑफ द टोबॅको मोझाईक व्हायरस. याच्या आधीच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस केलं की डिमित्री इव्हानोव्स्की
यांनी टोबॅको मोझाईक जो डिसीज आहे प्लांटमध्ये, जो डिसीज असतो टोबॅको मोझाईक, जे इरेग्युलर स्पॉट्स डेव्हलप होतात आणि जे म्हणजे लिव्ज फॉल व्हायला लागतात टोबॅको प्लांटचे, तो डिसीज स्टडी करत असताना त्यांना असं दिसलं की द पॉझिटिव्ह एजंट ऑफ दॅट डिसीज इज नॉट अ बॅक्टेरिया, कारण तो बॅक्टेरिया प्रूफ फिल्टरमधून पास होतो. बॅक्टेरिया प्रूफ फिल्टर म्हणजे असा फिल्टर की ज्या फिल्टरमधून बॅक्टेरिया पास होत नाहीत, बॅक्टेरियापेक्षा लहान काही असेल तर ते पास होतं. सो त्या फिल्टरमधून तो जो एजंट आहे, इन्फेक्टिव्ह एजंट, तो पास होतो. याचा अर्थ इट इज नॉट अ बॅक्टेरिया, इवन स्मॉलर दॅन बॅक्टेरिया. मार्टिनस बिजेरिंग ही वॉज द वन हू कन्फर्म द फिल्टरेबल नेचर ऑफ दॅट टोबॅको मोझाईक व्हायरस. म्हणजे तो जो टोबॅको मोझाईक व्हायरस आहे, ज्याला आपण आज व्हायरस म्हणतो, that form of virus was first time identified by मार्टिनस बिजेरिंग. सो मार्टिनस बिजेरिंगनी पहिल्यांदा तो बॅक्टेरिया नसून एक एक्स्ट्रीमली स्मॉल पॅरासाईट आहे हे पहिल्यांदा त्यांनी आयडेंटिफाय केलं. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की व्हायरोलॉजीचं स्टडी इथून पुढे बिगिन झालं. सो दिस वॉज अन ओरिजिन ऑफ व्हायरोलॉजी. आणि आता व्हायरोलॉजी आपण ट्रिमेंडस स्टडी करतोय. एव्हरीवन नोज अबाउट व्हायरोलॉजी. कोविड-19चं स्टडी करणारे जे सायंटिस्ट असतात किंवा वॅक्सिन जे प्रोड्यूस करणारे, याच्यामध्ये व्हायरोलॉजिस्ट मोस्टली असतात. सो व्हायरसचा ओरिजिन किंवा स्टडी कुठून ओरिजिनेट झाला, तर फ्रॉम दिस discovery of Martinez Bijering. He confirmed that the causative agent of tobacco mosaic disease is not a bacteria, it is the other type of living thing which is a parasite. आणि त्याला आपण आज कुठला पॅरासाईट म्हणतो, टोबॅको मोझाईक व्हायरस. तेव्हा व्हायरस हा कन्सेप्ट कोणाला माहिती नव्हता. त्यांनी एक वेगळा टर्म कॉइन केला त्या व्हायरससाठी, त्याला कंटॅजियम वायवम असा त्यांनी टर्म कॉइन केला. नंतर म्हणजे टॉक्झिक फ्लुइड, त्याचा अर्थ असा होतो, टॉक्झिक फ्लुइड. सो ही कॉइन द टर्म कंटॅजियम वायवम विच मीन्स टॉक्झिक फ्लुइड. नाउडेज आपण त्याला व्हायरस म्हणतो. सो ही एक मोठी डिस्कवरी आहे मार्टिनस बिजेरिंगनी दिलेली. सो मार्टिनस बिजेरिंग ही फॉर द फर्स्ट टाइम आयसोलेटेड अँड soil microbe, that is Rhizobium leguminosum, which fixes nitrogen in the root nodules of peas. Then he given the enrichment culture technique, and he also confirmed the causative agent of tobacco mosaic disease is not a bacteria, but it is extremely small parasite, and that is nowadays we call it as a virus. Okay, some other contributions of Martinez Bijering. In 1901, during 1901, he isolated the non-symbiotic nitrogen fixer organism called Azotobacter crococcum. Azotobacter crococcum, it is a non-symbiotic nitrogen fixer. Non-symbiotic म्हणजे काय, तर हा इंडिव्हिज्युअली नायट्रोजन फिक्स करतो. कुठल्याही प्लांटच्या रूट नोड्यूलमध्ये नसेल किंवा इतर कोणत्याही प्लांटशी असोसिएशन न करता फ्री फॉर्ममध्ये नायट्रोजन फिक्सेशन करणारा ऑर्गॅनिझम कोण आहे, तो Azotobacter crococcum. सो इन 1901 ही आयसोलेटेड, म्हणजे त्यांनी आयसोलेट केला सॉईलमधून नॉन सिम्बायोटिक नायट्रोजन फिक्सिंग ऑर्गॅनिझम Azotobacter crococcum. अँड ही ऑल्सो डिस्क्राईब द युजफुलनेस इन प्रमोटिंग द सॉईल फर्टिलिटी. म्हणजे सॉईल फर्टिलिटी इन्क्रीज करण्यामध्ये या Azotobacter crococcumचा काय रोल आहे. कारण आपण ऑलरेडी डिस्कस किंवा आपण हे फ्युचरमध्ये डिस्कस करणार आहे की सॉईलमध्ये नायट्रोजन येतो कसा, तर ॲटमॉस्फिअरमध्ये जो नायट्रोजन फ्री फॉर्ममध्ये आहे 78% मोलिक्युलर नायट्रोजन किंवा आपण त्याला डाय नायट्रोजन म्हणतो, ते डाय नायट्रोजन काही बॅक्टेरिया सॉईलमध्ये त्याला रिड्यूस करतात, अमोनिया फॉर्म करतात, आणि तो अमोनिया मग नंतर ऑक्सिडाइज करून त्याच्यापासून नायट्रेट फॉर्म करतात. नायट्रेट इज गिवन टू द प्लांट. म्हणजे प्लांटमध्ये नायट्रोजन फिक्सेशन ॲबिलिटी नसते. जर बॅक्टेरिया नसते तर प्लस मी आज प्लांटसुद्धा नसते, कारण प्लांटमध्ये नायट्रोजन फिक्सेशन ॲबिलिटी नसते. मग हे जे मायक्रोब्स आहेत, बॅक्टेरिया आहेत, ते सॉईलमध्ये काय करतात, ॲटमॉस्फिअरमधला जो नायट्रोजन आहे ते फिक्स करतात. फिक्स केल्यानंतर तो नायट्रोजन ते प्लांटला प्रोव्हाइड करतात, आणि मग त्यामुळे काय ते सॉईलमध्ये आणि सॉईलची फर्टिलिटी इन्क्रीज करण्यामध्ये सुद्धा मायक्रोब्स प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल, की जे आपण नंतर फ्युचरमध्ये डिस्कस करणार आहे इन बेनिफिशियल ॲक्टिव्हिटीज ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स. ओके, सो ही डिस्क्राईब द युजफुलनेस ऑफ सच ऑर्गॅनिझम्स इन प्रमोटिंग द सॉईल फर्टिलिटी. कारण हे काय करतात, तर सॉईलमध्ये नायट्रोजनचं कॉन्सन्ट्रेशन वाढवतात. सो जेव्हा नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम कॉन्सन्ट्रेशन सॉईलमध्ये इन्क्रीज होतं, त्याला आपण फर्टाईल सॉईल म्हणतो. Then in 1903 he isolated another nitrogen fixing organism, that is anaerobic spore forming nitrogen fixing organism. That time he called it as Granulobacter butylicum. So एक anaerobic स्पोर फॉर्म म्हणजे स्पोर प्रोड्यूस करणारा नायट्रोजन फिक्सिंग ऑर्गॅनिझम त्यांनी आयसोलेट केला. त्याला तेव्हा त्यांनी नाव दिलं Granulobacter butylicum. Nowadays it is known as Clostridium butylicum.
सो एक फ्री फॉर्ममध्ये म्हणजेच नॉन सिम्बायोटिक नायट्रोजन फिक्सिंग करणारा पण अनएरोबिक आहे. महत्त्वाचं म्हणजे अनएरोबिक आहे. अनएरोबिक म्हणजे काय की ज्याला ग्रो होण्यासाठी ऑक्सिजनची रिक्वायरमेंट नसते. सो अनएरोबिक स्पोर फॉर्म करतो आणि नायट्रोजन फिक्सेशन करतो. या सगळ्या प्रॉपर्टी असलेला ऑर्गॅनिझम त्यांनी तेव्हा त्याला नाव दिलं ग्रॅन्युलोबॅक्टर ब्युटिलिकम. Nowadays the name has been rechanged or reassigned, that is we call it as Clostridium butylicum. हा एक अनएरोबिक फ्री लिव्हिंग नायट्रोजन फिक्सिंग ऑर्गॅनिझम आहे. सो मार्टिनेस बेजेरिंग आयसोलेटेड 3 नायट्रोजन फिक्सिंग ऑर्गॅनिझम्स. फर्स्ट रायझोबियम स्पेसिस, रायझोबियम लेग्युमिनस सेरम. नंतर त्यांनी अझोटोबॅक्टर क्रोकोकम आयसोलेट केला, तो पण एक नायट्रोजन फिक्सिंग ऑर्गॅनिझम आहे. महत्त्वाचं म्हणजे बघा 3 नायट्रोजन फिक्सिंग ऑर्गॅनिझम त्याने आयसोलेट केले आणि तिन्हीचे कॅरेक्टर्स वेगळे आहेत. रायझोबियम लेग्युमिनसेरम हा सिम्बायोटिक नायट्रोजन फिक्सिंग ऑर्गॅनिझम आहे. अझोटोबॅक्टर क्रोकोकम हा नॉन सिम्बायोटिक नायट्रोजन फिक्सिंग ऑर्गॅनिझम आहे, फ्रीली लिव्हिंग एरोबिक नायट्रोजन फिक्सिंग ऑर्गॅनिझम आहे. पण क्लॉस्ट्रिडियम ब्युटिलिकम हा पण फ्री लिव्हिंग किंवा नॉन सिम्बायोटिक आहे, पण हा अनएरोबिक आहे. So 3 nitrogen fixing bacteria were first time isolated by Martinez Beijering. So these are some contributions of Martinez Beijering. हे सगळे contributions सॉइल मायक्रोबायोलॉजी किंवा ॲग्रिकल्चर मायक्रोबायोलॉजी या फील्डमध्ये. ओके, देन नेक्स्ट सर्जियस विनोग्राड्स्की, द लास्ट सायंटिस्ट की ज्यांचं आपण आता कॉन्ट्रीब्युशन स्टडी करणार आहे. सर्जियस विनोग्राड्स्की. ही वॉज अन रशियन मायक्रोबायोलॉजिस्ट. ओके, रशियन मायक्रोबायोलॉजिस्ट दॅट इज सर्जियस विनोग्राड्स्की. ही डिस्कवर्ड द किमोऑटोट्रॉप्स. म्हणजे काय तर मायक्रोबायोलॉजीमध्ये ऑर्गॅनिझमना क्लासिफाय करताना काही कंडिशन्स लक्षात घेतले जातात. म्हणजे ऑन द बेसिस ऑफ देअर न्यूट्रिशनल रिक्वायरमेंट बॅक्टेरिया आर क्लासिफाईड इन टू 4 कॅटेगरीज. किमो ऑटोट्रॉप, किमो हिटेरोट्रॉप, फोटो ऑटोट्रॉप आणि फोटो हिटेरोट्रॉप. ओके, म्हणजेच कार्बन सोर्स म्हणून ते जर CO2 यूज करत असतील तर त्याला आपण ऑटोट्रॉप म्हणतो, आणि CO2 सोडून दुसरं काय असेल त्याला आपण हिटेरोट्रॉप म्हणतो. आणि एनर्जी सोर्स जर लाईट यूज करत असेल त्याला आपण फोटोट्रॉप म्हणतो. आणि केमिकल सबस्टन्सेस, ऑर्गॅनिक इनऑर्गॅनिक सबस्टन्सेस जर यूज करत असतील तर त्याला आपण काय म्हणतो, हिटेरोट्रॉप किंवा किमोट्रॉप म्हणतो. आणि याचं कॉम्बिनेशन करून 4 टाईप्स आहेत आपल्याकडं, किमो ऑटोट्रॉप, किमो हिटेरोट्रॉप, फोटो ऑटोट्रॉप आणि फोटो हिटेरोट्रॉप. हे तुम्ही सगळं स्टडी करणार आहात. आता तो पॉईंट नाही आपला, मी थोडक्यात सांगतो आता किमो ऑटोट्रॉप्स म्हणजे काय. सो सर्जियस विनोग्राड्स्की ही discovered the chemo autotrophs. Very important, keep this in mind. Chemo autotrophs, Sergius Winogradsky. So what are chemo autotrophs? The organism which obtain energy by oxidation of inorganic substances, reduced inorganic substances like nitrogen, sulfur and iron substances. So the organism which obtain energy by oxidation of inorganic or reduced inorganic substances and use CO2 as a carbon source. So as they use CO2 as a carbon source, they are called autotrophs. Okay, they use CO2 as a carbon source, they are called as autotrophs. But they uses inorganic substances, chemical substances as an energy source, so they are called chemoautotrophs. So असा कोणता ऑर्गॅनिझम जो केमिकल सबस्टन्सेस, इनऑर्गॅनिक केमिकल सबस्टन्सेस एनर्जी सोर्स म्हणून यूज करतो and CO2 as a carbon source use करतो, those are called as chemoautotrophs. This concept was first time given by Winogradsky. Okay, so concept of chemotrophs was given by Winogradsky. त्यांनी काही chemotrophs isolate केलेले आहेत, लाईक सल्फर, म्हणजे सल्फर ॲज अन इनऑर्गॅनिक सबस्टन्स म्हणून किंवा एनर्जी सोर्स म्हणून यूज करणारी बॅक्टेरिया लाईक थायोबॅसिलस स्पेसीज की ज्या मोस्टली बायोलिचिंगमध्ये यूज केले जातात. सो सल्फर बॅक्टेरिया येतो. तसंच नायट्रिफाईंग बॅक्टेरिया आहे, म्हणजेच नायट्राइडचं नायट्रेटमध्ये कन्व्हर्जन करणाऱ्या नायट्रिफाईंग बॅक्टेरिया लाईक नायट्रोबॅक्टर आहे. सो नायट्रिफाईंग बॅक्टेरिया लाईक नायट्रोबॅक्टर, सल्फर बॅक्टेरिया लाईक थायोबॅसिलस, these are some chemoautotrophs and these were isolated by Sergius Winogradsky. So Sergius Winogradsky is known for the concept of chemoautotrophs. Similarly, he also given some other contributions like
ही यूज द एनरिचमेंट कल्चर टेक्निक. याच्या आधी बिजेरिंग यांनी एनरिचमेंट कल्चर टेक्निक दिली होती. सो ही यूज द एनरिचमेंट कल्चर टेक्निक फॉर आयसोलेशन ऑफ किमो ऑटोट्रॉप्स फ्रॉम द सॉईल. सो असे किमो ऑटोट्रॉप्स सॉईलमध्ये लार्ज अमाऊंटमध्ये लार्ज नंबरमध्ये असतात आणि त्यांना आयसोलेट करण्यासाठी त्यांनी पहिल्यांदा एनरिचमेंट कल्चर टेक्निक यूज केली की जी मार्टिनस बेजेरिंग यांनी डेव्हलप केली होती. इन द इयर 1895 he isolated another anaerobic nitrogen fixing bacteria. मार्टिनस बेजेरिंग यांनी अनएरोबिक क्लॉस्ट्रिडियम ब्युटेलिकम आयसोलेट केला होता. यांनी पण एक अनएरोबिक नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया आयसोलेट केला आणि ही सुद्धा एक क्लॉस्ट्रिडियमची स्पेसिस आहे, पण स्पेसिस वेगळी थोडीशी. क्लॉस्ट्रिडियम पास्च्युरियानम. सो ही आयसोलेटेड क्लॉस्ट्रिडियम पास्च्युरियानम विच इज अन अनएरोबिक नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया. Okay, he is also known to study the decomposition of cellulose in soil. सॉइल मध्ये सेल्युलोज हे पॉलिसॅकराइड आहे आणि सेल्युलोजिक मटेरियलचं डिकम्पोजिशन बॅक्टेरिया करत असतात सॉइलमध्ये. आणि त्या कन्सेप्टला त्यांनी पहिल्यांदा स्टडी केला. सो ही स्टडीड द डिकम्पोजिशन, हाऊ द डिकम्पोजिशन ऑफ सेल्युलोज ऑकर्स. सेल्युलोज काय, ग्लुकोजचा मोनोमर आहे तो, आणि तो काय डायरेक्टली ग्लुकोजमध्ये कन्व्हर्जन होत नाही. सेलोबायोस, देन सेलोट्रायोस किंवा सेलोबायोस आणि सेलोट्रायस फॉर्म होतात. मग त्याच्यानंतर ग्लुकोज फॉर्म होतं, त्याच्यामधला ग्लायकोसाइडिक लिंकेज ब्रेक केला जातो आणि या सगळ्या रिॲक्शन्स कुठं होतात, सॉईलमध्ये होतात. आणि महत्त्वाचं म्हणजे यामध्ये इम्पॉर्टंट रोल कोण प्ले करतात, सम सेल्युलोलायटिक बॅक्टेरिया अँड फंजा. म्हणजे सेल्युलोजचं लायसिस करणारे, हायड्रोलिसिस करणारे काही बॅक्टेरिया आणि काही फंजा हे त्यांनी स्टडी केलं. अँड फायनली ही गिवन the importance of nitrogen fixation for plants, because I have already mentioned की nitrogen fixing ability plant मध्ये नसते. कोणताही प्लांट नायट्रोजन फिक्सेशन करत नाही. मग आणि प्लांटला तर ग्रो होण्यासाठी नायट्रोजन हा एक इसेन्शियल एलिमेंट आहे. मग जर नायट्रोजन फिक्स पण करू शकत नाही तर मग नायट्रोजन त्यांना मिळणार कसा. तर मग नायट्रोजन फिक्सेशन करणारे काही बॅक्टेरिया असतात, ते जे काय करतात, ॲटमॉस्फिअरमधला जो मोलिक्युलर नायट्रोजन आहे तो फिक्स करतात, त्याचं रिडक्शन करून अमोनिया फॉर्म करतात आणि त्या अमोनियाचं कन्व्हर्जन करून नायट्रेट फॉर्म करतात. अँड फायनली दिस नायट्रेट इज प्रोव्हाइडेड टू प्लांट. सो ही शोड द इम्पॉर्टन्स ऑफ नायट्रोजन फिक्सेशन फॉर द प्लांट. ओके, सो दीज आर सम contributions of Winogradsky, Sergius Winogradsky. So with this we have finished the point of the contributions of scientists. सो तुम्हाला इथं कॉन्ट्रीब्युशन ऑफ सायंटिस्टमध्ये खूप साऱ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. प्रत्येक सायंटिस्ट आणि त्यांचे मेजर जे कॉन्ट्रीब्युशन्स आहेत की जे मी हायलाईट केलेले आहेत लेक्चरच्या वेळी जातेवेळी, ते सगळे कॉन्ट्रीब्युशन्स तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द कॉन्ट्रीब्युशन्स ऑफ डिफरंट सायंटिस्ट इन द फील्ड ऑफ मायक्रोबायोलॉजी. थँक्यू.